Tushi, Mangesh. Tushi, Mangesh. आता जो तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो पण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. तर सिम्पली ते कॅपकट ओपन करायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपण जो बीट मॉड्यूल दिला आहे तर तुम्हाला ते स्लाइड करायचा आहे आणि सिम्पली इथून ॲड करायचं. हा बीट मॉड्यूल ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं आहे. थोडे ते स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला एक एक्स्ट्रा कॉडीचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून आपलं जे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल. आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो बीट मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करायचं आणि ह्या बीट मॉड्यूलमध्ये जो आपण बीट दिला ते तुम्हाला चेक करायचं आहे कुठे कुठे बीट चेंज होतात ते. तर पहिली बीट आपली कुठे चेंज होते ते आपल्याला चेक करायचं. ते तुम्ही बघू शकाल की थोडं पुढं आल्यानंतर इथून आपली जी बीट आहे चेंज होते. तर सिम्पली इथून चेंज होते तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि जिथून चेंज होते ते आल्यानंतर तुम्हाला पहिलं ऑप्शन मिळून जाईल स्प्लिटचा, त्यावरती क्लिक करायचं आहे. आता ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचं आहे. तर थोडं पुढं आल्यानंतर इथून अशा बीट आहे इथून चेंज होते तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करूया. तर पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून आहे ना आपल्याला अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत कट करत न्यायचा आहे. कट केल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, फोटो ॲड करून घ्यायचे तुमचे. तर फोटो कसे ॲड करायचे, हा जो पहिली वेगळी लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं. थोडं इथे स्क्रोल करायचं आहे. येथे तुम्हाला रिप्लेचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जो तुमचा इथे फोटो असेल इथून सिलेक्ट करून इथून सेट करायचा. अशा प्रकारे सेम प्रोसेस दुसऱ्या बीटला करायची. अशा प्रकारे फोटो इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. अशा प्रकारे जे पण बीट राहतील ते सर्वांना इथून फोटो आहे तिथून ॲड करून घ्यायचे शेवटच्या बीटमापर्यंत. तर मी काय करतो, सर्व इथून फोटो ॲड करून घेतो, तुम्ही पण लगेच घ्या. तर इथे तुम्ही बघू शकाल की जे आपले फोटो आहेत इथून सर्व ॲड करून घेतले. त्याच्यानंतर सिम्पली आपले ॲड करून घेतल्यानंतर पहिल्यांदा उठायचं. पहिल्यांदा आल्यानंतर तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन नाही आपले व्हाईट कलरचं त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग ब्लान्स नावचा हा जो फेड आहे इथून स्लाइड करायचा. ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण मायनस करायची. मायनस केल्यानंतर तुम्हाला अप्लाय टू ऑलच्या ऑप्शनवरती त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला तिथे 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. येथे तुम्हाला इनच्या ऑप्शनमध्ये थांबायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल रॉक व्हर्टिकली, हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला पुन्हा रॉक हॉरिझॉन्टल हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा, इनमध्येच मिळून जाईल. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला ना इनमधलाच रॉक व्हर्टिकल जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटोत आपल्या कॉम्बोमधलाच स्लिप अँड स्लाइड 2चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला ना कॉम्बोमधलाच स्लिप अँड स्लाइड 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोत आपल्याला ना कॉम्बोमधलाच डिस्टोर राईटचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोत आपल्याला कॉम्बोमधला डिस्टोर राईटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोत आपल्याला ना कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाइड 2चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोत आपल्याला कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाइड 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोत आपल्या कॉम्बोमधला डिस्टोराईटचा इथं इफेक्ट सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटोत आपल्या पुन्हा कॉम्बोमधलाच डिस्टोर लेफ्टचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोत आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटोत आपल्या कॉम्बोमधला डायनामिक सेकचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटोत आपल्या कॉम्बोमधला झूम 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटोत आपल्या कॉम्बोमधलाच डिस्टोर राईटचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोत आपल्याला ना कॉम्बोमधलाच वेव्ह अँड स्लाइड जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या कॉम्बोमधलाच स्लाइड अँड वेव्हचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटोत आपल्याला ना डिस्टोर अँड स्ट्रेचचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटोत आपल्याला वेव्ह अँड स्लाइडचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटोत आपल्याला स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो हा फोटो राहील त्या फोटोत आपल्याला पार्टनर 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. कॉम्बोमध्ये मिळून जाईल. सिम्पली त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटोत आपल्याला ना कॉम्बोमधला पार्टनर 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली आपल्याला पहिल्यांदा यायचं आहे. पहिले नीट आल्यानंतर इथे तुम्हाला बॅक करायचं आहे. इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. इथे तुम्हाला आता व्हिडिओ बॅकचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून येथे तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल
डायमंड झूमचा इथून हा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल, हे जे आपले पहिले 3 फोटो आहेत त्या 3 फोटोला ठेवायचे आणि सिम्पली तुम्हाला ॲडजस्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून स्पीड आहे तुम्हाला 10 ठेवायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 4 सेकंदाची तिथला फोटो आहे जे तो आपण स्प्लिट केला ते त्याच्या अशा प्रकारे येत्यानंतर आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं, तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिरर. हा जो व्हिडिओ आहे तो मिळून गेल्यानंतर सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ आहे 4 सेकंदापासून जे आपला हे 5 सेकंदाचे तिथला फोटो आहे ते तिथले जे हे 4 फोटो आहेत त्यांना ठेवायचे आणि ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर जेवढं करायचं आहे आणि वर्टिकल तुमच्या फोटोनुसार यातून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना इथला फोटो आहे 7 सेकंदाचा जो पुढचा फोटो आहे तिथे येत्यानंतर आपल्या पुन्हा इथे बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला आहे ना स्पिन बाउन्स हा जो व्हिडिओ आहे तो मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 7, 8 आणि 9 सेकंदाचे तिथले जे 3 फोटो आहेत त्या 3 फोटोला ठेवायचे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली हा जो आपण 3 लेअर मिररचा जो व्हिडिओ ॲड केला त्या लेअरवरती क्लिक करायचं, डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. जी डुप्लिकेट लेअर झाली त्यावरती थोडे ते आपल्याला आहे ना पुश करायचं आणि इथून हा जो फोटो लेअर आहे ते आपल्याला आहे ना सिम्पली 10 सेकंदाच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटोला ठेवायचे. 11, 12 आणि 13 सेकंद तिथले जे 3 फोटो आहेत त्या 3 फोटोला अशा ही जी लेअर आहे इथून ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली आपला हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आणि इथे तुमचा जो व्हिडिओ आहे तिथे एक्सपोर्ट होऊन जाईल.